नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा धमाका होताना पाहायला मिळणार आहे. तर आता नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण फायनली हिरे जे आहेत ते मिळालेले आहेत. जर हिरे चांदेकरांच्याच घरात मिळाले असतील तर हिरे चोरणारी व्यक्ती कोण आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. कारण सर्वांच्या समोर ते हिरे तिथे आता पडलेले असतात आणि तेव्हा कला तिथे जाते आणि ती हिऱ्यांची पोटली उचलून हातामध्ये घेते. जेव्हा हिऱ्यांची पोटली उचलून तिने हातामध्ये घेतलेली असते तेव्हा ती त्या पोटलीकडे पाहते आणि तिला धक्का बसतो. कारण ते हिरे जे असतात ते चांदेकरांच्या शॉप मधले हिरे आहेत, जे त्या सारडाच्या दागिन्यांसाठी वापरायचे होते तेच हिरे त्याच्यामध्ये असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं कसं शक्य आहे. कारण हे हिरे इथे कसे आले आणि हे हिरे आता राहुल आल्यानंतरच पडलेले आहेत. तर कलाने ते हिरे हातात घेत आता जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. हे हिरे इथे कसे आलेले आहेत, हे हिरे कोणी आणलेले आहेत, या हिऱ्यांना कोण जबाबदार आहे, हे हिरे कोणी चोरलेले आहेत, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं कला बोलत असते तेव्हा मात्र आता राहुल आणि नैनाची वाट लागलेली आहे. म्हणजे खरे चोर राहुल आणि नैना आहेत हे समोर आलेलं आहे. त्याचबरोबर आणखी पत्रकारांना कला ज्या पद्धतीने उत्तर देत आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता पत्रकार आलेले आहेत म्हणून सिक्युरिटीवाले आत आलेले असतात आणि म्हणत असतात की अद्वैत साहेब बाहेर पत्रकार आलेले आहेत आणि ते ऐकायलाच तयार नाहीत असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत सांगत असतो की त्यांना आत येऊ देऊ नका, जा बाहेर, तुम्ही त्यांना बाहेर कंट्रोल करा, मी आलो. इथे सगळेजण आहेत, सगळ्यांना घरात चांदेकरांनाही कळलेलं आहे की नैनाने हा मूर्खपणा केलेला आहे, हे काम केलेलं आहे, ही गोष्ट कळलेली असते. आणि त्यासोबतच आता तोपर्यंत पत्रकार दुसऱ्या एका सिक्युरिटीला न ऐकता न जुमानता चांदेकरांच्या घरामध्ये घुसलेले असतात. आता पत्रकार हे चांदेकरांच्या घरापर्यंत आलेले आहेत आणि आता घरापर्यंत येऊन हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि पत्रकार जे आहेत ते प्रश्न विचारत असतात. आबांना प्रश्न केले जात असतात की तुमच्या घरामध्ये हे सगळं काय होतंय. आबासाहेब चांदेकर, तुमचं प्रस्थ एवढं मोठं आहे आणि तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी अशा पद्धतीनं कसं काय घडत आहे हे आबांना विचारलं जात असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पत्रकार प्रश्नावर प्रश्न विचारत आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात. कला आणि अद्वैत म्हणत असतात की चला तुम्ही आधी बाहेर चला, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं म्हणत आता ते त्यांना बाहेर घेऊन गेलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा पत्रकार आता प्रश्न विचारायला सुरुवात करतात. पत्रकारांचं एकच म्हणणं आहे की चांदेकरांची सून ही श्रीनाथ ज्वेलर यांच्याकडे काम करत आहे आणि हे सगळं झालेलं आहे, तरीही तुम्ही असं कसं म्हणू शकता की याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाहीये. हा प्रश्न पत्रकारांनी केलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पत्रकारांना हवं आहे. म्हणून पत्रकार आता इथं आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन उभे राहत आहे, सामान्य लोकांसाठी आम्ही बोलत आहे आणि आज चांदेकरांकडून ही अपेक्षा नाही. कारण चांदेकरांवरती आज जो विश्वास आहे तो विश्वास चांदेकरांच्या वरचा ढासळला जात आहे, चांदेकरांच्या विश्वासाला तडा जात आहे. कारण मागेच एक प्रकरण झालेलं होतं ते म्हणजे 4 डायांचं. कारण चांदेकरांनी अगदी खोटे हिऱ्यांचे दागिने दिलेले आहेत. त्या प्रकरणात अद्वैत चांदेकर ऑलरेडी आहेत आणि तुम्ही एवढं मोठं एम्पायर तिथे सांभाळत आहात, तरीही तुमच्याच घरातली व्यक्ती हे सगळं करत आहे आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत. हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. सगळे जे आलेले लोक आहेत, पत्रकार आहेत, ते प्रश्न विचारत आहेत. शेवटी इकडे रजनीला सांगितलं जातं की आबांना घरात घेऊन जा. रजनी आबांना घरात घेऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. कला, अद्वैत त्याचबरोबर सरोज आता पत्रकारांशी बोलण्यासाठी तिथं बाहेर जात आहेत. कारण पत्रकारांनी जे प्रश्न उभे केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून ते तिघजण बाहेर गेलेले असतात. राहुल मात्र मजा बघत असतो. तो म्हणत असतो की आता चांदेकरांची बदनामी होणारच आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत ते फक्त आणि माझ्यामुळं. खरंच हे सगळं जे काही केलेलं आहे ना ते भारी वाटत आहे असंच राहुलचं सगळं बोलणं चाललेलं असतं. पत्रकारांना घेऊन आता हे सगळेजण बाहेर आलेले असतात, पत्रकारांशी बोलत असतात आणि त्यासोबतच
इकडे पत्रकार म्हणत असतात की आम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, आम्ही निर्भीड पत्रकारिता करीत आहे. आणि कला चांदेकर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नैना चांदेकर ही तुमची बहीण आहे, मग तुम्हाला जर अशी ऑफर आली असती तर तुम्ही स्वीकारली असती का? हा प्रश्न आता कलाला विचारला जात असतो आणि कला मात्र शांत राहते. कारण कलाचं असं म्हणणं आहे की श्रीनाथ ज्वेलर्स यांनी जेव्हा नैना ऍक्च्युली चांदेकर नाहीये तर नैना फरतडे यांना जेव्हा तिथं विचारलं गेलं होतं, बोलवलं गेलं होतं, त्यांना माहित नव्हतं का ती चांदेकरांची सून आहे? मग जेव्हा त्यांना माहिती होतं तर त्यांनी चांदेकरांच्या सुनेला का ऑफर दिली? मग तुम्ही हा प्रश्न जाऊन श्रीनाथ ज्वेलर यांना विचारा ना, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. ते कटकारस्थान करत आहे, चांदेकरांची बदनामी करण्यासाठी ते हे सर्व करत आहेत. मग तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारा, त्यांना विचारा की त्यांच्या डोक्यात सुरू काय आहे, या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या जात आहेत हे त्यांना विचारा. असं जेव्हा कला बोलत असते तेव्हा मात्र इकडे राहुल जो आहे त्याला आता गौरवचा फोन आलेला असतो आणि गौरव म्हणत असतो की काय मग बघितली का फ्रंट पेजची बातमी? तेव्हा मात्र इकडे गौरव हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल मात्र जाम खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो की फायनली आता चांदेकर उद्ध्वस्त होणार. गौरव म्हणत असतो की माझी इच्छा पूर्ण होणार आहे, मला चांदेकरांना उद्ध्वस्त होताना पाहायचं होतं आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर राहुलही म्हणत असतो की हो, लवकरच चांदेकर संपणार, हे मी तुला सांगत आहे. आणि यालाच तर म्हणतात कोलॅबरेशन, असं गौरव म्हणत असतो. म्हणजे इतक्या घाणेरड्या प्रकारचं कोलॅबरेशन राहुलने केलेलं आहे, ज्याला जराही लाज वाटलेली नाहीये. ज्या घरचं मीठ खाल्लेलं आहे त्याच घरावरती तो तिथे उलटलेला आहे आणि त्याने या सर्व गोष्टी इतक्या घाणेरड्या पद्धतीने करून चांदेकरांची अब्रू वेशीवर टांगलेली आहे. इकडे अद्वैत, कला सर्वजण आता तिथं बाहेर आहे. अद्वैत म्हणत असतो की तुम्ही संस्कारांवरती काय बोट दाखवता? म्हणजे मला सांगा की तुम्ही आता बोलताना कला चांदेकर यांनी का घेतली नाही ऑफर, किंवा त्या दोघी एकाच संस्कारात वाढलेल्या आहेत? अद्वैत म्हणत असतो मला सांगा, तुम्हीही आता एकच पत्रकारिता करत आहात ना, मग तुमच्या मनात जो प्रश्न आला तो यांच्या मनात का आलेला नाहीये? आणि राहिला प्रश्न एका घरात वाढलेले असले म्हणून त्यांचे संस्कार असे आहेत तसे आहेत, हे बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पत्रकारांना कला आणि अद्वैत सामोरं जात असतात. त्याचबरोबर कलाही तिथं असते, सरोजी तिथं असते. सरोजी म्हणत असते की हो बरोबर आहे, तुम्ही जे बोलत आहात ते प्रश्न, कारण एकदा विचार करा की चांदेकरांनी आजपर्यंत एवढी चांगली कामं केलेली आहेत, तेव्हा तुम्ही चांदेकरांच्या बाबतीत चांगल्या बातम्याही दिलेल्या आहेत. मग आजच का तुम्हाला असं वाटत आहे की चांदेकरांनी जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, किंवा चांदेकरांच्या बाबतीत तुम्ही लगेचच त्यांच्यावरती बोट दाखवायला सुरुवात केलेली आहे? असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि कला त्याचबरोबर अद्वैत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. आणि आज ही जी वेळ आलेली असते ती फक्त आणि फक्त या नैनामुळे आलेली असते. नैनामुळे चांदेकरांवरती ही वेळ आलेली आहे आणि या मूर्ख नैनामुळे या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. नैनाने जराही विचार केलेला नव्हता आणि तिला मूर्खाला जराही वाटलेलं नव्हतं तिच्यासाठी 8 लाख रुपये महत्वाचे होते आणि ते 8 लाख रुपये मिळवण्यासाठी तिने घराण्याची इज्जत वेशीवर नेऊन टांगलेली आहे. इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एक गोष्ट समोर येत आहे आणि ती म्हणजेच की काहीही असलं तरीही महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा इकडे पत्रकार प्रश्न विचारतच असतात. पत्रकारांचं म्हणणं आहे की तुमच्या का लक्षात आलेलं नाही, तुम्हाला का वाटलेलं नाही की हे सगळं जेव्हा चांदेकरांच्या घरची सून करत आहे तेव्हा तुमच्या लक्षात कसं आलं नाहीये? अद्वैत चांदेकर, तुम्ही एवढं मोठं एम्पायर सांभाळत आहात, तुमच्याच ऑफिसमधून तुमच्या कंपनीमध्ये काय घडतं, लोक कशी वागतात, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीयेत का? असे प्रश्न विचारले जात असतात. आणि तेव्हा मात्र हे सगळ्या प्रश्नांची उत्तर अद्वैत आणि कलाला द्यायची असतात. कला म्हणत असते की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडलेल्या आहेत तेव्हा तुम्ही श्रीनाथ ज्वेलर्स यांना जाऊन विचारा ना, त्यांनी का नैना चांदेकरला सिलेक्ट केलं? तेव्हा पत्रकार म्हणत आहेत की मग तुम्ही नैना चांदेकरला का विचारत नाही? जेव्हा नैना चांदेकर ह्या श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे गेलेल्या होत्या तेव्हा त्यांनी का या गोष्टींचा विचार केलेला नाहीये की आपण त्यांच्याकडे नाही गेलं पाहिजे, कारण ते श्रीनाथ ज्वेलर्स आहेत, चांदेकरांचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्याकडे नाही गेलं पाहिजे? हा विचार का नाही आलेला डोक्यात? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कला आणि अद्वैत प्रश्नांची उत्तरं देत असतात. तेव्हा कला म्हणत असते की राहिला प्रश्न सारडा यांचा. त्या केसचा निकाल अजून लागलेला नाही आणि चांदेकर त्याच्यामध्ये दोषी नाहीयेत. हे लवकरच तुमच्या सर्वांच्या समोर येईल आणि तुमच्या सर्वांना कळेल नक्की काय झालेलं आहे. तरीही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं आता कला आणि अद्वैतला द्यावी लागत असतात. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात ही केलेली असते आणि त्याचबरोबर कला एवढ्या ठामपणे उभी असते, चांदेकरांच्या बाजूने ती बोलत असते. हे सगळं पाहून सरोजला तर खूप भारी वाटलेलं असतं, कारण चांदेकरांच्या बाबतीत एवढ्या छान पद्धतीने तिनं या सर्व गोष्टी करत असते. हे सगळं जेव्हा सरोज पाहत असते तेव्हा तीही खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत ही म्हणत असतो की तुम्हाला लवकरच आम्ही ते रिपोर्ट तयार करू आणि ते रिपोर्ट तुम्हाला लवकरच दिले जातील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील. आतापर्यंत चांदेकरांच्या बाजूने तुम्ही उभे होतात, आताही आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही अजूनही चांदेकरांच्याच बाजूने विचार केला पाहिजे, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाबतीत तुम्हाला क्लेरिफिकेशन दिलं जाईल. जेव्हा हे सगळं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे संगीता आहे ती काम करत असते आणि शेजारच्या बायका ज्या असतात त्या तिच्याकडे बघत असतात आणि पुढे जात असतात. संगीताला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे ह्या बायका येत आहेत, बघतायत आणि पुन्हा निघून जात आहेत, असं काय घडलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि संगीता म्हणत असते असं काय झालंय, ही सगळी लोक येतात आणि जातात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र संगीता विचार करू लागते. तेव्हा ज्या बायका आलेल्या असतात त्यांना ती विचारते. तेव्हा त्या बायका संगीताला सांगू लागतात की असली औलाद जन्माला घातल्यापेक्षा न घातलेली बरी, आणि हिच्या पोरींचा जास्त पुळका आहे ना, एवढं सगळं करत असते ना, हिच्या पोरींबद्दल हिला लय कौतुक वाटतं ना, हे सगळं त्या बायका बोलत असतात. तेव्हा संगीता म्हणत असते नक्की काय झालंय. संगीता आत येते, भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते यांना काय जाते बोलायला, माझ्या लेकी माझा अभिमान आहेत, या काय बोलायला सुटलेल्या आहेत मला. तेव्हा काजू म्हणत असते अगं काय झालं. तेव्हा ती म्हणत असते बघ ना त्या बायका काय बोलत आहेत. काजल म्हणते लक्ष नको देऊ. तेवढ्यात काजलच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ आलेला असतो जे नैनाने ऍड केलेले आहे तो ना. काजल तो फोटो बघते आणि इकडे संगीताला दाखवू लागते, म्हणजे नैनाने श्रीनाथ ज्वेलर्स यांच्यासाठी काम केलेलं आहे. ही गोष्ट आता संगीताला कळलेली आहे आणि आता तिला कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे, कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. ही गोष्ट मात्र आता समोर आलेली असते. म्हणजे तिला कळलेलं आहे की या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे. म्हणजे ह्या ज्या बायका मला आता बोलून जात होत्या हे सगळं का बोलून जात होत्या, ही गोष्ट आता संगीताच्या लक्षात आलेली असते. म्हणजे हे सगळं काम नैनाने केलेलं आहे. नैनाच्या मूर्खपणामुळे हे सगळं बोललं जात आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे आता सरोज त्याचबरोबर कला, नैना सगळेजण आत आलेले आहेत आणि सगळेजण बोलत आहेत. नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलणं सुरू झालेलं असतं, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे नैना बोलत असते. नैनाला इकडे प्रश्न विचारले जात असतात की तू जे हे काय काम केलेलं आहे त्या बाबतीत असं का केलेलं आहे, हा प्रश्न विचारला जात असतो. आणि तेव्हा मात्र नैना म्हणत असते म्हणजे मला काय विचारताय हे सगळं. जेव्हा कला हे सगळी कामं करत असते तेव्हा तुम्ही कलाला विचारलं होतं का कधी की तुम्ही अशा डिझाईन का काढतेस, तू असं का करतेस, हा प्रश्न कधी कलाला विचारलेला आहे का. मग मला आज हा प्रश्न विचारायला का आलेला आहात तुम्ही सगळेजण, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आबा म्हणत असतात की नैना एकदा आमच्याशी बोलायचं होतं, तुला हे सगळं करायचं होतं तर तू एकदा आमच्याशी बोलून घ्यायचं होतंस ना. तेव्हा मात्र नैना म्हणत असते म्हणजे तुम्ही बोलता का, कलाला बोलता कधी, कलाला विचारलंय कधी की तू असं का केलेलं आहेस म्हणून, कलाला कधी प्रश्न केले त्या बाबतीत. मग मलाच का, मीच का या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि मी कोणतं काम करताना मलाच का विचारलं जाते. हा मात्र तिचा जो अट्टहास असतो तो ऐकून तिने डायरेक्ट आबांना प्रत्युत्तर करत असते. तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आबा तिला विचारत आहेत आणि ती आबांना प्रश्न विचारते. ती आबांना म्हणत आहे की तुम्ही मलाच का विचारलेलं आहे, तुम्ही कलाला कधी विचारतात का तू अशी डिझाईन का केलेली आहे, तू अशा पद्धतीने डिझाईन का बनवत आहे, हे प्रश्न तुम्ही कलाला कधी विचारलेले आहेत का. तेव्हा कला म्हणत असते बस झालं ताई, कसं माहितीये का मी गेली कित्येक वर्ष झालं, म्हणजे कित्येक दिवस झालं मी चांदेकरांकडे काम करते आणि चांदेकरांना कशा पद्धतीचं काम लागतं आणि डिझाईनचं काम मी करत आहे. त्यामुळं तुझ्यासारखं सोशल मीडियावर जाऊन या सर्व गोष्टी मी अपलोड करत नाही, किंवा तुझ्यासारखं हे चांदेकरांची इज्जत वेशीवर टाकण्याचं
करण्याचं काम मी करत नाही. चांदेकरांच्या बिझनेससाठी मदत होईल हे काम करत आहे. आणि कला बोलत असते. नैना मात्र तिलाच उत्तर देत असते. तिला म्हणत असते की हे सगळं तू जे काही केलेलं आहे ना ते मला काही माहित नाहीये. मला जे काम करायचं होतं ते मी काम केलेलं आहे आणि मला कोणी काही बोलायचं नाही. तेव्हा मात्र इकडे रोहिणी बोलत असते. रोहिणी म्हणत असते, काय रे, तुझ्या बायकोने जरा जास्तच माती खाल्लेली आहे. त्यातली तू माती खाऊ नकोस थोडीफार पण, नाहीतर तुझी वाट लागेल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र रोहिणीला इकडे राहुल म्हणत असतो, कसं आहे, ही जी माती आहे ना मीच तिला खाऊ घातलेली आहे. तिला माहित पण नाहीये की ही माती मी तिला कालवून खाऊ घातलेली आहे. हे सगळं राहुल बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र भयानक चिडलेली असते. कला म्हणत असते, बाद झालं ताई, आतापर्यंत तुझं खूप ऐकलेलं आहे, तुझ्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस तू त्याच चुका करत आहे. मागच्या वेळेसही तू तोच गोंधळ घातलेला होता आणि आजही पुन्हा तोच गोंधळ घातलेला आहे. आणि तुला जर का असं वाटत असेल की तुझ्या या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस माफ केल्या पाहिजेत तर तसं होणार नाही. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की चांदेकरांच्या जर नावाला बट्टा लागणार असेल, त्यांच्या नावावरती डाग उमटणार असेल तर त्याआधी तुला माझ्याशी आता लढावं लागणार आहे. असं बोलत ती असते. तेव्हा नैना म्हणत असते, तू समजतेस कोण ग स्वतःला? तेव्हा ती म्हणते, तुझ्यापेक्षा मी बुद्धीने मोठी आहे, वयाने मोठी आहे आणि त्यामुळं मला स्वतःच कळतं. असं नैना इकडे स्पष्टपणे बोललेली असते. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते, हो तुला किती कळते, किती अक्कल आहे ते सगळं मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता जी झालेली चूक आहे ती शेवटची चूक आहे. यानंतर जर पुन्हा तुझ्याकडून अशी चूक घडली तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा नैना म्हणत असते, काय करशील? तेव्हा कला म्हणते की जे काय करेल ना त्याने तुला जन्माची अद्दल घडेल आणि पुन्हा तू स्वप्नातही ती चूक करण्याचा विचार करणार नाहीस. या भाषेत आता कलाने नैनाला उत्तर दिलेलं असतं. कला मात्र जाम भडकलेली असते. सगळ्यांचं तेच म्हणणं असतं की नैनाने अशी चूक करायला नको होती आणि नैनाने खरं तर हे पैशासाठी केलेलं असतं. पण या सगळ्या मागचा खरा सूत्रधार असतो तो म्हणजे राहुल. या सगळ्या गोष्टी करून सवरून तो बाजूला राहिलेला असतो आणि आता या सगळ्याचं खापर फुटत असतं ते म्हणजे नैनावरती. सगळ्यांची संशयाची सुई आता आलेली असते ती म्हणजे नैनाकडे. इकडे रोहिणी आणि राहुल या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी झालेल्या असतात. इकडे नैना मूर्खासारखी बोलत असते. म्हणजे तिला तिची चूक मान्यच करायची नसते. तिच्याकडून चूक घडलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता घरातले सगळेजण पाहत असतात. पण अनामिका जी आहे तिच्या डोक्यामध्ये आता वेगळेच प्लॅन सुरू झालेले आहेत. कारण अनामिकाला सुद्धा चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं आहे. पर्सनली सोहम चांदेकरला तिला उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणून तर ती चांदेकरांच्या घरात आलेली आहे. आता नैनाने ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टींमुळेच हे सगळं आता घडत असतं. त्याचबरोबर नैना जे काही करत असते त्यामुळं तिला जराही वाटत नाहीये की ती ज्या चुका केलेल्या आहेत त्यामुळं चांदेकरांचं नक्की काय नुकसान झालेलं आहे, मानहानी झालेली आहे, या गोष्टीची तिला जाणीवही नसते. तिला मात्र एवढंच माहिती आहे की मला पैसा हवा होता, मी काम केलं. इकडे कला कॉफी बनवत असते. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, मलाही कॉफी बनव. तेव्हा कला म्हणते, हो मी बनवलेली आहे. असं म्हणत कला आता अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. अद्वैत आणि कला दोघं कॉफी पित असतात. अद्वैत म्हणत असतो की साखर जास्त झाली, कॉफी गोड झाली. कला म्हणते, परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय रे? कॉफी गोड झाली म्हणून मला सांगत आहेस? पी ना गुपचूप, त्यात काय एवढं? आणि तुला कॉफी चवीने प्यायची आहे. अद्वैत म्हणतो, एकतर माझं डोकं चालायचं बंद झालंय म्हणून मी कॉफी प्यायचा निर्णय घेतला आणि त्यात पण ही अशी कॉफी. असं म्हणत अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर हे बघ, माझ्याकडे भांडायला ताकदही नाहीये आणि माझ्याकडे ती इच्छाही नाही, त्यामुळे तू माझ्याशी भांडण करू नकोस, या भाषेत त्याला ती सांगत असते. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, बोलण्यात तर गोडवा नाहीये, निदान कॉफीत तरी आहे. असं म्हणत अद्वैत खुश झालेला असतो आणि तो कॉफी पित असतो. तो म्हणत असतो, चालेल, गोड कॉफी सुद्धा मला चालेल, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हे सगळं बोलत आहे आणि कला मात्र त्याच्याकडे पाहत असते. कलालाही या गोष्टींचा राग आलेला आहे, नैनाचं जे वागणं आहे. अद्वैत म्हणत असतो की बघितलं ना हे सगळं काय झालंय? ह्या सगळ्यामागे नैना आहे, तुझ्या बहिणीने चूक केलेली आहे आणि मला असं वाटतं की आज तुझी बहीण या सगळ्याला जबाबदार आहे. तेव्हा कला म्हणत असते की हे मात्र भारी आहे. मगाशी मी तुझ्या भावाबद्दल बोलत होते तेव्हा मात्र तुला माझं ऐकून नाही घेऊ वाटलं आणि आता माझी बहीण दोषी आहे म्हणून तू हे सगळं बोलत आहे.
असं कला बोलत असते आणि या दोघांच्या मध्येच भांडणं लागलेली असतात. आणि नेमकं जो मूर्ख राहुल आहे तो आलेला असतो आणि जिन्यात बसून सगळं बोलणं इकडे ऐकत असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात आणि अद्वैत मात्र कलाला बोलत असतो. कलाला गुरुजींचं त्या दिवशीचं जे बोलणं आहे ते आठवतं. गुरुजी कला म्हणते, आठवते चांदेकर, त्या दिवशी गुरुजी आपल्याला काय म्हणाले होते? कुंपणच शेत खाते, म्हणजे तुमच्या जवळची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला इथे बर्बाद करत आहे आणि बघ नेमकं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे राहुल मात्र वरती बसून हे सगळं ऐकत असतो आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो, बरोबर आहे, शेत तर मीच खातोय, पण आता सगळ्यांची संशयाची सुई आता नैनाकडे गेलेली आहे, तर मात्र मला आता या गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे. मला या गोष्टीकडे त्या नजरेने पाहिलं पाहिजे, म्हणजे मला या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत. हे सगळं आता राहुलच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि राहुल मात्र म्हणत असतो की मी आता शांत राहणार नाही. हे सगळं राहुल बोलत असतो आणि इकडे कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडलेल्या आहेत, म्हणजे नैनाने इकडे हातमिळवणी केलेली आहे आणि श्रीनाथ ज्वेलर बरोबर हातमिळवणी केली आहे, म्हणजे घरातलीच व्यक्ती आहे आणि कुंपणच शेत खाते, ह्या सर्व गोष्टींचा अंदाज लागलेला आहे. तरीही आपल्याला आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समोर आणल्या पाहिजेत. नक्की काय आहे, नक्की काय घडत आहे, हे सगळं आता त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे कला आणि अद्वैत यांनी ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, या सगळ्यामागे कोण आहे, खरा दोषी कोण आहे हे शोधून काढायचं आहे. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र कला तिथे जाते, पाहते तर काय, राहुल निघालेला असतो आणि राहुलच्या हातातून एक पोटली खाली पडते आणि त्या पोटलीतून हिरे खाली पडलेले असतात. तेव्हा कला ते हिरे उचलायला जाते आणि पाहते तर काय, तिला धक्का बसतो, कारण ते हिरे तिथं पडलेले असतात आणि ते हिरे म्हणजेच सारडा यांच्या दागिन्यांसाठी चांदेकरांनी आणलेले ते हिरे असतात. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे कला समोर येते आणि नैनाला विचारू लागते की हे सगळं काय आहे, हे हिरे तुझ्याकडे कसे आले, हा प्रश्न आता तिने विचारलेला आहे. आता नैना या प्रश्नाचं उत्तर काय देणार, कारण ती तर घाबरलेली आहे. हिरे तर तिच्याकडे कुठून आले ही गोष्ट तिला माहीतच नाहीये. आणि आता या प्रश्नाचं उत्तर राहुल सुद्धा अडकणार आहे. राहुलला असं वाटत आहे की आपण यामध्ये नैनाला अडकूया आणि आपण नामनिराळं राहूया, कारण हे हिरे तर पुन्हा मी माझ्याकडे घेणारच आहे, पण आत्ता सध्या तरीही आपण शांतपणे राहता येणार आहे. हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कला आता राहुल आणि नैनाची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.